रविवारी महायुतीचे उमेदवार आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ धर्मसी लाईन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं कॉर्नर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या सर्वच प्रमुख पदाधिकारी आणि नेत्यांनी चांगलीच कंबर कसली असून शहर उत्तरमधून यंदा सलग 5व्यांदा विजय मालकांना सर्वाधिक लीड मिळवून विधान भवनात पाठवण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वच नेते मंडळी, ज्येष्ठ नेते, सर्व फ्रंटल सेलचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष अथक परिश्रम घेत असून मालकांनी शहर उत्तरचा विविध विकास कामांच्या माध्यमातून कायापालट केला असल्यानं मतदार राजाचा प्रचंड असा प्रतिसादही मिळतोय। याच अनुषंगानं धर्मसी लाईन येथे राष्ट्रवादीच्या वतीनं या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार, प्रदेश उपाध्यक्ष आनंद दादा चंदनशिवे, डॉक्टर किरण देशमुख, प्राध्यापक श्रीनिवास कोंडी, महिला अध्यक्ष संगीताताई जोगदनकर, युवक अध्यक्ष सुहास कदम, भाजपचे श्रीकांत घाडगे, नागेश खरात, शशिकांत बापू कांबळे, माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे, प्रमोद भोसले, गणेश पुजारी, लखन कारंडे, मनोज शेरला, आनंद कोलारकर, तुषार जक्का, महेश कुलकर्णी, वाजिद पटेल, किरण माशाळकर, अमीर शेख, पवन पाटील, प्रकाश जाधव, प्रकाश झाडबुके, डॉक्टर संदीप माने, सुजित अवघडे, किरण पवार, MM इटकळे, प्रियंका पवार, कांचन पवार, प्राजक्ता बागल, राजाभाऊ बेळेनवरो, अनिल बनसोडे, अनिल छत्रबंद, रुपेश भोसले, बसवराज कोळी, इरफान शेख, प्रदीप बाळशंकर, श्रीकांत वाघमारे, प्रज्ञासागर गायकवाड, आदित्य घाडगे, सिद्धेश्वर आंबट, योगेश खरात, अजय यादव, गणेश नरोटे, संदीप दुगाणे, महेश निकंबे, युवराज माने, शामराव गांगर्डे, विक्रांत जाधव, सिद्धार्थ कांबळे, समदानी मत्तेखाने, वैभव गंगणे, सोमनाथ शिंदे, अनिकेत पवार, दिनेश पवार, सचिन चलवादी, अमोल बारड, डॉक्टर हरिश्चंद्र गलियाल, डॉक्टर निलेश खंडागळे, डॉक्टर प्रवीण जाधव, डॉक्टर रुपाली जाधव, डॉक्टर कैलास अनिल पवार, प्रियंका जगझापे आदी उपस्थित होते। यानंतर आनंद चंदनशिवे, सुहास कदम, संगीता जोगदनकर, शशिकांत कांबळे, माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे यांनी भाषणांच्या माध्यमातून मालकांनी केलेला विकास हा मतदारांच्या समोर आहे आणि या विकास कामामुळे जनमानसात मालकांची सर्वाधिक लोकप्रियता आहे। विरोधकांच्या पोकळ आश्वासनांना बळी न पडता मालकांनी केलेला विकास डोळ्यासमोर ठेवून क्रमांक 2 चिन्ह कमळ यावर बटन दाबून पुन्हा एकदा आमदार विजयकुमार देशमुखांना विधान भवनात पाठवा असं आवाहन करण्यात आलं। जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार, माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख यांनी त्यांच्या मनोगतात आमदार विजयकुमार देशमुखांनी 4 वर्षात उत्तरचा कायापालट केलाय। विकासरत्न आमदार अशी त्यांची एकंदरीतच सर्व परिचित ओळख आहे। केवळ निवडणुकांपुरता जनसंपर्क नाही तर मालकांकडे कुणीही जाऊ दे, मालक आपुलकीनं त्या व्यक्तीशी बोलतात, त्यांच्या समस्या ऐकून घेतात, प्रश्न मार्गी लावतात, प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होतात। महायुती सरकारनं राज्यात सर्वांगीण विकास साधलाय। राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, देवेंद्र फडणवीस यांनी योजनांच्या माध्यमातून उपेक्षित वर्गाला न्याय मिळवून दिलाय। शैक्षणिक, सहकार, औद्योगिक क्षेत्रात विकासाचं परिवर्तन केलंय। येणाऱ्या काळात यापेक्षा आणखी चांगल्या पद्धतीने राज्याचा विकास होईल यात शंका नाही। मालकांनी सोलापूरला जोडणारे सर्व रस्ते 6 पदरी केले। स्मार्ट सिटी योजनेतून सोलापूरचा चेहरा बदलला। दुहेरी पाईपलाईन, 200 बेडचे हॉस्पिटल कामगारांसाठी दहिटणे येथे घरकुलं बांधली। छत्रपती संभाजी महाराज चौक सुशोभीकरण, छत्रपती शिवाजी महाराज चौक सुशोभीकरण, विविध समाज मंदिरांसाठी दिलेला भरमसाठ विकास निधी हे मतदार राजाला ठाऊक आहे आणि मालकांच्या नावातच विजयी असल्यानं यंदाही मालक प्रचंड मताधिक्यानं विजयी होतील। शहर उत्तरमधून सर्वाधिक लीड मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं पूर्णपणे ताकद लावली असून मालकांच्या पाठीमागे धर्मसी लाईन, पत्रा तालीम, निराळे वस्ती आदी भागांसह इतर भागातून मालकांना प्रचंड लीड मिळेल अशी भावना या ठिकाणी व्यक्त करत येणाऱ्या 20 तारखेला कमळाच्या चिन्हावर शिक्कामोर्तब करून मालकांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा, विरोधकांच्या कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका असं आवाहन या प्रसंगी करण्यात आलंय। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रकाश जाधव यांनी केलं तर आभार रुपेश भोसले यांनी मानले। या कार्यक्रमास धर्मसी लाईनमधील नागरिकांचा उदंड असा प्रतिसाद लाभला। Like, subscribe, click on the bell.